नमस्कार, आपण पाहत आहात पलूस जनता न्यूज। पलूस तालुक्यातील बांबोडे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। चौकशी सुरू असतानाच निलंबित ग्रामपंचायत अधिकाऱ्याने ग्रामपंचायतीचे दप्तर आणि अभिलेखे हाताळल्याचा आरोप समोर आला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश दिले आहेत। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ बांबोडे येथील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी पंचायत समिती पलूस येथील गटविकास अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत संबंधित ग्रामसेवक आणि तत्कालीन सरपंच यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। त्यानंतर प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले। ग्रामस्थांचा आरोप आहे की भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असतानाच ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांमध्ये छेडछाड करण्यात आली, काही महत्त्वाची कागदपत्रे गायब करण्यात आली, तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्येही फेरफार करण्यात आला। या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही ग्रामस्थांनी केला आहे। यापूर्वी झालेल्या चौकशीत ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आव्हान वरिष्ठांकडे सादर करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या संपूर्ण प्रकरणाकडे आता जिल्हाभराचे लक्ष लागले असून प्रशासन पुढे कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष आहे।